हळूहळू त्यानेही संशय घेण्यास सुरुवात केली होती, पण तोपर्यंत बराच वेळ झालेला होता. भाषांतराच्या नोकरीचा पुरेपूर फायदा घेत अब्दुल कादर खानने अगदी काही दिवसांमध्येच गोपनीय अणुतंत्रज्ञानाची कागदपत्रे चोरून थेट पाकिस्तान गाठलं होतं. पाकिस्तानचा हा अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रवास म्हणजे जागतिक हेरगिरीच्या इतिहासातील एक आश्चर्य मानला जातो. पाकिस्तानात आल्यानंतर अब्दुल कादर खानने मुनीर अहमद खान यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली होती. अब्दुल कादर खानने मुनीर अहमद खान यांच्याबरोबर केलेली कामाची सुरुवात ही मुनीर अहमद खान यांना कामाची मदत नसून ती त्यांच्या कामात वारंवार अडथळा निर्माण करू लागली होती. याचाच प्रभाव की काय, या दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांना अनुभव मिळवण्याची इतकी घाई होती की त्यांनी अब्दुल कादर खानला पाठिंबा दिला व पाकिस्तानात अणुसंशोधनाचा चेहरा म्हणून अब्दुल कादर खानला प्रस्तुत केलं. अब्दुल कादर खानने याआधी केलेले संशोधन कसे कुचकामी होते